गेल्या काही दिवसापूर्वी मंत्रालयात एक लाच घेतल्याचं प्रकरण घडलं होतं आणि काल एक व्हिडिओ व्हायरल झाला तो स्टिंग ऑपरेशनचा. ज्यांनी हे स्टिंग ऑपरेशन केले ते आपल्यासोबत आहेत. सर, नेमकं काय सांगाल? त्यांनी तुम्हाला किती पैशांची मागणी केली होती आणि तुम्ही हे स्टिंग ऑपरेशन केलं? मला काही दिवसांचं सस्पेन्शन आलेलं आमच्या मेडिकल विभागामधून की माझ्या इथं काही त्रुटी वगैरे होत्या. म्हणजे बिल वगैरे जे आहे ते क्रोनॉलॉजिकल सिरीजमध्ये नव्हत्या, साफसफाई नव्हती किंवा काही छोट्या मोठ्या जे त्रुटी होत्या त्या म्हणून तर मला जे आहे ते सस्पेन्शनचा ऑर्डर आलेलं. त्या आदेशाविरुद्ध मी मंत्रालयामध्ये गेलो तर तिथं मला राजू ढेरिंगे पहिल्यांदा भेटले 7 तारखेला. ते भेटल्यानंतर मी त्यांना माझी अपील दिली. अपील दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या सिस्टममध्ये किंवा जे काही पण त्याचा प्रोसेस असतो त्यामध्ये टाईप करून मला हिअरिंगचे पेपर दिला की 13 तारखेला तुमची हिअरिंग आहे, 13 तारखेला तुम्ही या. हे असं अपील सबमिट केल्यानंतर 13 तारखेला मी तिथं गेलो तर तिथं मला डॉक्टर रामदास गाडे हे त्यांच्या कॅबिनमध्ये बसलेले होते. मी तिथं गेलो आणि त्याच टाईमाला राजू ढेरिंगेने मला PA साहेबांच्या समोर उपस्थित करून त्यांना सांगितलं की साहेब ह्यांचं जे आहेत सस्पेन्शनचं आहेत तर एकदा बघून घ्या. तर गाडे साहेबांनी काय केलं, न माझी फाईल ओपन केली, न फाईल बघितली, न काही माझ्या इथं बघितलं. सरळ ठीक आहे सस्पेन्शन आहेत, 1-2 लाईन मारल्या. 1 लाईन आणि 2 लाईन. 2 लाईन, 1 लाईन म्हणजे 50,000, 2 लाईन म्हणजे 1,00,000. प्रत्येकात जेवढे पण लोक गेले त्या प्रत्येक माणसासोबत तिथं तोच प्रकरण घडलेला आहे. पेपरवर 1 लाईन मारतात, 1 लाईन म्हणजे 50,000. ते कोडवर्ड आहेत, ते जे फक्त डॉक्टर रामदास गाडे आणि राजू ढेरिंगे हे ह्यांना माहिती आहे. हे 2 लाईन मारल्यानंतर मला म्हणतात, राजूला म्हणतात की राजू ह्यांचं जे काही पण आहेत ते बघून घे. बघून घे म्हणजे पैसे देत आहेत की नाही देत आहेत, जे काही पण आहे ते तुम्ही ॲडजस्ट करून आणि त्यानंतर आम्हाला सांगा. असं प्रकरण झालेलं. काल जो व्हिडिओ समोर आला आहे, तुम्ही तो शूट केला व्हिडिओ, त्यामध्ये त्यांच्या PAचा आवाज येत होता. नेमकं त्यामध्ये त्यांचं काय बोलणं झालं तुमच्यासोबत? PA साहेबांशी माझं बोलणं झालेलं. माझे जे आहेत कॉन्टॅक्ट्स तिथं पण मी ट्राय केलेलं, कारण की 1,10,000 रुपये देणे हे माझ्यासाठी शक्य नव्हतं. म्हणून मी जे काही पण माझ्याशी होत असेल पूर्णपणे मी ट्राय केलं. गेल्यानंतर मी CM ऑफिसमध्ये सुद्धा गेलेलो. त्यांना मी ही तक्रार केलेली की बाबा त्या टायमाला जनसुनावणीमध्ये मला पाटणकर CM साहेबांचे जे OSD आहेत ते तिथं होते, ते उपस्थित होतात. त्यांना पण मी ही तक्रार केली की साहेब ही अशी आहेत. तर ते म्हणालेले की हे नाही घेणार आहे, तुम्ही तिथं जाऊन मला सांगा आणि माझा जे आहेत ते तुम्ही माझ्याशी बोला त्यांना. पण मी तिथं गेलो, प्रयत्न केलं, झालं नाही. आणि जे मंत्री महोदय बसलेले होते त्यांच्या बाजूला आणखी एक PO होते. त्या माणसाने मला मंत्री महोदयांशी भेटू दिलं नाही. ते मला म्हणतात की तुम्ही गाडे साहेबांशी भेटा परत. गाडे साहेबांकडे परत गेलो, तेच मला घेऊन गेले. तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल गाडे साहेबांसाठी मी थांबलेलो. जेव्हा गाडे साहेब आले तर ते आतमध्ये मला कॅबिनमध्ये घेऊन गेले आणि ते म्हणतात की मला तुझी खूप चर्चा झालेली आहे, हा जो प्रकरण आहे ते लवकरात लवकर संपव, कारण की तुझ्यासाठी आम्हाला भरपूर फोन आले आहेत, सरांचे आले, मॅडमचे आले आणि जे काही पण आहेत ते फोन आलेले आहेत. जे काही पण आहेत थोडेफार कमी जास्त घेऊन प्रकरण लवकर संपव, असं जे आहे ते डॉक्टर गाडे साहेब मला म्हणतात. एकंदरीत पाहायला गेलं तुम्हाला त्यांनी 50,000 रुपयाची पूर्वी मागणी केली. किती रुपयांची मागणी त्यांनी केली? कधी 35,000 बोलतात, कधी 50,000 बोलतात. नेमकं किती रुपयाची मागणी त्यांनी केली? माझ्याकडून 1,10,000ची मागणी केलेली. त्यानंतर ते मला राजू ढेरिंगेने जेव्हा गाडे साहेबांनी बोललं की तुझं प्रकरण संपव, बंद कर आणि जे काही पण होत असेल लगेच हा मॅटर बंद कर. त्या टायमाला राजू मला पॅसेजमध्ये घेऊन गेला. एक एवढीशी जागा आहे तिथं घेऊन राजू मला म्हणतो की बघा तुमच्यासाठी 50% डिस्काउंट आहेत. 1,10,000च्या ऐवजी तुम्ही मला 55,000 द्या, 55,000 मला द्या आणि मी तुम्हाला स्टे देतो आणि पैसे जेवढं लवकर होऊ शकत तेवढं लवकर तुम्ही मला आणून द्या, कारण की पुढच्या आठवड्यामध्ये जर मंत्री गेले तर ते तुम्हाला परत पुढच्या आठवड्यामध्ये भेटणार. या स्टिंग ऑपरेशनचं संपूर्ण सत्य आपल्याला यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन अरविंदसोबत मी साक्षी यादव, साम TV न्यूज, मुंबई.